Hello, dear students. Myself, Dr. Raju Kamble. I extend a warm welcome to all of you here in this online lecture series conducted by English Department on the syllabus of English paper number 4. As on today, we will be talking about the sonnets prescribed from Sir Philip Sidney. The first sonnet of Sir Philip Sidney is "My mouth doth water and my breast doth swell." So before I talk about the sonnet of Sir Philip Sidney, I would like to shed some light on the biography of Sir Philip Sidney. Sir Philip Sidney is considered as one of the best poets of English literature. He is also a courtier, a scholar, and a soldier. He can be remembered for his contribution in the field of poetry, especially during the age of Queen Elizabeth. His works of art, named as Strophel and Stella, The Defense of Poesy, The Countess of Pembroke's Arcadia, are the widely acclaimed books of poetry. So, Sidney's contribution in the field of literature is an outstanding. One of the sonnets from his sonnet sequence, Astrophel and Stella, is taken here as the part of our syllabus. So, I will be talking about that first sonnet, "My mouth doth water." Before I talk about that sonnet, I would like to bring into your notice that what kind of history is there, or what kind of the reasons are there because of which Sir Philip Sidney is compelled to write this sonnet sequence. Most of the time it is seen that whoever has dared to write sonnet, he has written it for the sake of expressing his feelings of love towards his beloved. So sonnet sequence is nothing but an expression of the love for beloved. Likewise, here in the sonnets of Sir Philip Sidney, we are witnessing that Sir Philip Sidney is also talking about his love for Penelope Durox. इथे सॉनेटियर प्रमाणे सर फिलिप सिडनीने सुद्धा या ठिकाणी सॉनेट सिक्वेन्सचा हा भाग केवळ आपल्या वैयक्तिक आणि खाजगी आयुष्यातील प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी म्हणून केलेला आहे. सर फिलिप सिडनीचे तारुण्यामध्ये पेनेलोप ड्युरॉक्स नावाच्या एका सुंदर आणि श्रीमंत तरुणीवरती प्रेम जडते. त्या प्रेमाची अभिव्यक्ती करत असताना सर फिलिप सिडनीने मुळातच या ठिकाणी ॲस्ट्रोफेल अँड स्टेला या काव्यसंग्रहाला जन्म दिलेला आहे. तेव्हा या काव्यसंग्रहाचं जे टायटल आहे ते टायटल अगदीच गमतीशीर आहे. त्यातली गंमत अशी आहे की सर फिलिप सिडनी यांचे जरी पेनेलोप ड्युरॉक्स सोबत किंवा पेनेलोप ड्युरॉक्सवरती या ठिकाणी प्रेम जडलेले असले तरी पेनेलोप ड्युरॉक्स मात्र या ठिकाणी सर फिलिप सिडनीला प्रेम करत नव्हत्या. कारण त्यांचं प्रेम राणीच्या दरबारामधील एका सरदारासाठी म्हणून या ठिकाणी राखीव होतं आणि ते सरदार म्हणजेच ते लॉर्ड रॉबर्ट रिच, ज्यांच्यासोबत पुन्हा पुढे जाऊन या ठिकाणी पेनेलोप ड्युरॉक्स यांनी लग्न केलेलं आहे. सर फिलिप सिडनी यांचं पेनेलोप ड्युरॉक्सवरती असलेलं प्रेम हे एकतर्फी होतं आणि या एकतर्फी प्रेमाची अभिव्यक्ती या सॉनेट सिक्वेन्सच्या माध्यमातून वाचकांच्या समोर या ठिकाणी करत असताना आपल्याला सर फिलिप सिडनी दिसतात. तेव्हा ज्या व्यक्तीसाठी म्हणून हे सॉनेट सिडनीने लिहिलेले आहेत ते काय आहेत ते आपण पाहणार आहोत त्यांच्या सिलेबसमध्ये दिलेल्या पहिल्या सॉनेट कडून. तेव्हा हे पहिलं सॉनेट आहे. मुळातच या सॉनेट सिक्वेन्समधला याचा नंबर आहे 37, though it has the number 37, but in the sonnet sequence Sir Philip Sidney
is expressing his feelings of love for Penelope Rox for the first time. पहिल्यांदाच या ठिकाणी सॉनेट सिक्वेन्समध्ये या सॉनेटमध्ये काय सर फिलिप सिडनी हे आपल्या प्रियशीबद्दलच्या प्रेमाची अभिव्यक्ती देत आहेत. त्यामुळे जरी सॉनेट सिक्वेन्समध्ये या सॉनेटचा 37वा नंबर असला तरी प्रेमासाठी म्हणून लिहिलेले हे पहिले सॉनेट आहे, विशेषतः पेनेलोपी रॉक्सच्या प्रेमासाठी. तेव्हा काय म्हणतात, त्यांच्या या कवितेच्या पहिल्याच या ठिकाणी ओळीमधनं आपल्याला या सॉनेटचा जो टोन आहे तो सेट होत असताना पाहायला मिळतो. त्यांच्या मनातली, त्यांच्या अंतःकरणातली पेनेलोपी रॉक्सबद्दलच्या प्रेमाची भावना किती ओतप्रोत भरलेली आहे याची जाणीव, याची कल्पना या पहिल्याच लाईनमध्ये येते. पहा काय म्हणतात ते. माय माउथ डथ वॉटर अँड माय ब्रेस्ट डथ स्वेल. म्हणजे सर फिलिप सिडनीचं ज्याला माउथ डथ वॉटर, हिज माउथ इज वॉटरिंग. खरं तर ही गोष्ट, ही फ्रेज ही सिम्बॉलिकली घेतलेली आहे. तोंडाला पाणी सुटणे हा जो काही प्रघात आपण मराठीमध्ये या ठिकाणी साधारणपणे पाहतो तो प्रकार इथे इंग्लिशमध्ये या ठिकाणी सर फिलिप सिडनी सांगत आहात. आता जेव्हा आपल्या तोंडाला पाणी सुटतं नक्कीच या ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट त्याच्याबद्दलची इच्छा मनामध्ये या ठिकाणी दाटून आलेली असते आणि ती एक तर खावीशी वाटते, नाहीतर त्याच्याबद्दल या ठिकाणी भरभरून बोलावंसं वाटतं. तेव्हा कवीला तोंडाला पाणी सुटण्यासारखी या ठिकाणी गोष्ट काय दिसलेली आहे आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी कवीला व्यक्त व्हायचं आहे ते आपण पाहणार आहोत. अँड माय ब्रेस्ट डथ स्वेल. आणि कवीची छाती फुलून आलेली आहे. आता छाती फुलून येणे हाही प्रकार या ठिकाणी आपण कशासाठी वापरतो, तर एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा आपल्याला अभिमान वाटतो तेव्हा आपली छाती भरून येते. तेव्हा कवीचीही या ठिकाणी छाती भरून आलेली आहे, म्हणजे कवीला निश्चितच कोणाबद्दल तरी अभिमान वाटतो आहे. माय टंग डथ इच. माय टंग डथ इच. कवीची जीभ या ठिकाणी इचिंग होती, ती खाजते. ही फ्रेज यासाठी वापरल्या जाते की जेव्हा आपल्याला बडबडून बोलावंसं वाटतं तेव्हा आपली जीभ या ठिकाणी अशा पद्धतीने इचिंग होते. माय थॉट्स इन लेबर बी. माय थॉट्स इन लेबर बी. आणि कवीच्या मनामध्ये या ठिकाणी विचारांचं काहूर एवढं माजलेलं आहे, जशी एखादी गरोदर स्त्री या ठिकाणी तिच्या डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये लेबर पेन्सला सामोरे जाते, तशा पद्धतीने या ठिकाणी कवीच्या मनातल्या अंतःकरणातल्या भावना आता त्याला कधी एकदाच ते बाहेर टाकू, त्याला कधी एकदाच या ठिकाणी अभिव्यक्त होऊ अशा पद्धतीची झालेली आहे. त्या वेदना कवी मनातल्या मनात साठवून या ठिकाणी ठेवू शकत नाही आणि त्याला कधीतरी ते व्यक्त करायचं आहे, कधीतरी ते सांगायचं आहे आणि त्यामुळे तो म्हणतो आहे माय थॉट्स इन लेबर बी. लिसन देन. ऐका तर मग. लॉर्डिंग्स. समोरच्या लोकांना उद्देशून बोलत असताना तो म्हणतो आहे लॉर्डिंग्स. आता हे कदाचित त्या ठिकाणी राणीच्या दरबारातले लोक असतील, सरदार असतील किंवा कोणातरी एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी कवीला हे सगळं सांगायचं असेल, किंबहुना लॉर्ड रॉबर्ट रिचलाच कदाचित हे सांगायचं असेल आणि त्यामुळे कवी असं म्हणतो आहे लिसन देन लॉर्डिंग्स विथ गुड इयर टू मी. लक्षपूर्वक आहे. विथ गुड इयर टू मी म्हणजे आपलं लक्ष न ढळता मला तुम्ही या ठिकाणी किंवा ढळू देता तुम्ही ऐका, अशा पद्धतीने कवी म्हणतो आहे. फॉर ऑफ माय लाईफ आय मस्ट ए रिडल टेल. माझ्या आयुष्यातली एक गोष्ट जी रिडल आहे, जे कोडं म्हणून या ठिकाणी मी आत्तापर्यंत जपत आलेलो आहे, ती गोष्ट, ते कोडं मी आपल्यासमोर उलगडणार आहे. आय मस्ट टेल यू अ रिडल. अशा पद्धतीनं पहिल्या स्टँजामध्ये सर फिलिप सिडनी म्हणत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या स्टँजामध्ये सर फिलिप सिडनी असं म्हणत आहेत ट्वेल्ड अरोराज कोर्ट ए निम्फ डथ ड्वेल. तिकडे अरोराच्या कोर्टाजवळ एक निम्फ म्हणजे परी, एक परी डथ ड्वेल राहती आहे, तिचं वास्तव्य आहे. आता अरोरा हा शब्दही या ठिकाणी मेटाफॉरिकली घेण्यात आलेला आहे. अरोरा म्हणजे मुळातच इट्स अ गॉडेस ऑफ डॉन. It is such a goddess which makes the sun to set on and to
गो बॅक, गो डाऊन. हे ज्याला आपण सूर्य देवता असं कन्सिडर करतो, ज्याच्यामुळे या ठिकाणी सूर्योदय होतो आणि ज्याच्यामुळे या ठिकाणी सूर्यास्त होतो, अशी ही देवता आहे. आणि या देवतेच्या या ठिकाणी वास्तव्याच्या जवळच एक परी राहती आहे. आता ज्या सूर्य देवतेच्या बाजूला ही परी राहती आहे ती निश्चितच या ठिकाणी सुंदर असणार आहे, अतिशय सुंदर असणार आहे. तेव्हा एक परी तिथे राहती आहे, रिच इन ऑल ब्युटीज विच मॅन्स आय कॅन सी. आणि ती कशी आहे? while talking about the beauty of that lady, Sir Philip Sidney is saying like this, that the lady is very much beautiful in all aspects, in the regards of her physical beauty, in regards of her mental beauty. She is the most beautiful lady in the world. आणि मग आपले डोळे या ठिकाणी जे सौंदर्य पाहू शकतात त्याच्या पलीकडचं सौंदर्य या ठिकाणी तिच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला मर्यादा आहे, आपल्या नजरेला मर्यादा आहे, परंतु तिच्या सौंदर्याला मात्र मर्यादा नाही आहेत. अशा पद्धतीचं कौतुक किंवा अप्रिशिएशन सिडनी इथे आपल्या प्रियसीचं करतात. ब्युटी इज सो फार फ्रॉम रिच ऑफ वर्ड्स. What kind of the beauty that she is bearing with her? We can't express about that beauty with the help of words. शब्दाच्या मदतीने या ठिकाणी तिचं सौंदर्य आपण व्यक्त करू शकू एवढं ते या ठिकाणी तोकडं नाहीये. म्हणजे तिच्या सौंदर्यासमोर आपल्याकडे असलेले शब्द तोकडे पडतात, कमी पडतात, अपुरे पडतात, परंतु तिचं सौंदर्य आपण शब्दबद्ध करू शकत नाही. शब्दामध्ये या ठिकाणी तिला आपण व्यक्त करू शकत नाही. दॅट वी अबेस हर फ्रेज. आणि असा प्रयत्न जर केला आपण तर आपलं हे तिचं कौतुक करणं होणार नसून तिला दूषण देण्यासारखं आहे, म्हणजे तिचं सौंदर्य कमी करण्यासारखं आहे. सेइंग सी डथ एक्सेल. आपल्या कुठल्याही स्तुतीपर शब्दांच्या पलीकडचं या ठिकाणी तिचं सौंदर्य आहे. सी डथ एक्सेल वॉट एव्हर वी आर सेइंग, वॉट एव्हर वी विल से about her beauty will excel much more than our words. She goes beyond of the words. Her beauty goes beyond of our words. It means that her beauty can't be reached by the words. अशा पद्धतीचं ही दुसरी स्टॅन्झा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या स्टॅन्झामध्ये कवी असं म्हणत आहे, रिच इन द ट्रेजर ऑफ डिझर्वड रिनाउन. सी इज रिच अँड सी इज रिच लाईक ए ट्रेजर, ट्रेजर ऑफ डिझर्वड रिनाउन. सी इज लाईक ए ट्रेजरी, asset of a country. रिच इन द रिचेस ऑफ ए रॉयल हार्ट. मुळातच या ठिकाणी आपल्या देशाचा खजिना असावा अशा पद्धतीची या ठिकाणी व्यक्ती पेनिलोप ड्युरॉक्स आहे. आणि त्याशिवाय या ठिकाणी तिच्याकडे असलेले जे काही हार्ट आहे, तिच्याकडे असलेलं जे अंत्यकरण आहे, जे काळीज आहे, तेही एवढं या ठिकाणी श्रीमंत आहे की कुठल्याही श्रीमंतीने या ठिकाणी त्या काळजाची किंमत आपण करू शकत नाही, मोजू शकत नाही. रिच इन द रिचेस ऑफ ए रॉयल हार्ट. सी हॅज अ व्हेरी रिच काइंड ऑफ हार्ट. तिच्या मनाच्या कक्षा एवढ्या अरुंद आहेत. आय मीन टू से दॅट, सॉरी, तिच्या मनाच्या, तिच्या विचाराच्या कक्षा या एवढ्या विशाल आहेत की त्या कक्षेमध्ये या ठिकाणी आपण सगळे लोक अगदी खुशी आहोत. रिच इन दोज गिफ्ट्स विच गिव्ह द इटर्नल क्राउन. अँड सी इज रिच नॉट ओनली इन द टर्म्स ऑफ फिजिकल रिचनेस और फिजिकल ब्यूटी, इन टर्म्स ऑफ द मेंटल रिचनेस और द मेंटल ब्यूटी,
but she is rich in all aspects of life. She is a God gifted girl. She is a God gifted lady. She is a blessed lady, eternal crown. She, she is the bless of an eternal crown. Eternal crown म्हणजे कोण? हेवन, स्वर्गीय स्वर्गीय लोकांच्या कडनं या ठिकाणी मिळालेली आपल्यासाठीची ती एक देणगी आहे. आता स्वर्गीय लोक म्हणजे कोण? अर्थातच गॉड्स. तेव्हा देवाने या ठिकाणी देऊ केलेली ती एक देणगी आहे आपल्यासाठी असं कवी म्हणत आहेत. आणि त्यानंतरच्या शेवटच्या स्टँजामध्ये कवी असं म्हणत आहेत, हू दो मोस्ट रिच इन these and every part which make the patents of true worldly bliss. आणि ती सगळ्याच बाबतीत या ठिकाणी रिच असली, सगळ्याच गोष्टीत या ठिकाणी ती रिच असली, रिचपणाचं या ठिकाणी पेटेंट जरी तिने या ठिकाणी मिळवलेलं असलं, आलं लक्षात, सगळ्या वर्ल्डली ब्लीसची या ठिकाणी खऱ्या अर्थाने पेटेंट मिळवणारी ती व्यक्ती असली, तरी एक शल्य कवीच्या मनातलं कवी ते व्यक्त करतायत. आणि ते असं आहे, ह्यात नो मिसफॉर्च्यून. तिच्याकडे कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी मिसफॉर्च्यून नसले. आय मीन टू से दॅट कुठल्याही अर्थाने दुर्भाग्य ती जरी नसली, कुठल्याही अर्थाने दुर्दैवी जरी ती नसली, तरी एक मात्र गुणी तिच्यामध्ये आहे, किंवा एक शल्य कवीच्या मनातलं ते आहे, बट दॅट रिच शी इज. बट दॅट रिच शी इज. रिच या शब्दावरती कवीने इथे या ठिकाणी कोटी केलेली आहे. आतापर्यंतचा जो शब्द रिच म्हणून वापरलेला आहे तो वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे, श्रीमंतीच्या अर्थाने वापरलेला आहे. इथे मात्र श्रीमंतीच्या अर्थावरती फोकस न करता कवी या शब्दाच्या पाठीमागे दडलेल्या आडनावाकडे या ठिकाणी तो अंगुली निर्देश करतो आहे. तो म्हणतो आहे, एवढी जरी श्रीमंत ती असली तरी ती शेवटी कोण आहे? लॉर्ड रॉबर्ट रिच यांची पत्नी आहे, मिसेस रिच आहे. आणि तेच काय ते शल्य माझ्या मनातलं आहे. जरी मी या व्यक्तीचा भोक्ता असलो, जरी मी या व्यक्तीवरती या ठिकाणी जेव्हापासून प्रेम करत असलो, तरी माझ्या मनातली जे शल्य वाटावे, खंत वाटावी अशी एकमेव गोष्ट या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये आहे. ती म्हणजे सर फिलिप सिडनीची पत्नी किंवा बिलवीड होण्याच्या ऐवजी ती लॉर्ड रॉबर्ट रिच यांची या ठिकाणी पत्नी झालेली आहे. आणि तीच गोष्ट माझ्या मनातली या ठिकाणी शल्य वाटणारी गोष्ट आहे असं कवी इथे या कवितेमध्ये म्हणतात. पाहूया नेक्स्ट